थँक्यू व्हेरी मच दिनकर नाईक सर. नक्कीच आपण पाहिलं वेडा विपक्ष डहाणू या दोन टीममध्ये पहिले या आधीची मॅच त्या ठिकाणी 4 षटकामध्ये तब्बल अब तक 56 धावा झाल्या. मात्र वळूया आपण पुढच्या मॅचच्या दिशेने. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल नाला सोपारा विपक्ष भिवंडी. या मॅच नंतर ना सेकंड इनिंग चालू होतील म्हणा. नक्कीच या मॅच नंतर सेकंड इनिंग चालू होतील. सो सेकंड इनिंग साठी सर्व संघ जे आहेत ते आपण तयारीत राहा. BMPA ट्रॉफी 2024 ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. चला मॅचच्या दिशेने वळूया. फलंदाज पाठवा. नाला सोपारा टीमचे कॅप्टन आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायची आहे. BMPA एव्हेंजर्स या टीमच्या माध्यमातून नक्कीच डॉक्टर मनीष शिवारी यांना आपण पाहणार आहोत. एक चांगले खेळाडू आहेत, सातत्याने चांगलं क्रिकेट आतापर्यंत खेळत आल्यात. नक्कीच आज मात्र आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देखील त्यांना आपण पाहतोय. चला फलंदाज पाठवा. नाला सोपारा टीमचे कॅप्टन आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. नाला सोपारा टीमचे कॅप्टन चला लवकरात लवकर आपण फलंदाज पाठवा. मॅचला आपण सुरुवात करूया. त्याचबरोबर आपला 12th मॅन 12वा प्रतिनिधी देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. नक्कीच दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले आहेत नाला सोपारा टीमच्या माध्यमातून. तर फ्रंट लाईन षटक भिवंडी टीमच्या बाजूने आपण पाहतोय प्रदीप जाधव बॉलिंग ट्रॅक वर येत आहेत, ज्यांच्या नावाने नक्कीच एक स्टँड देखील या ठिकाणी उभारला गेलाय. सुरेश विथ विकास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नाला सोपारा टीमच्या बाजूने ओपनर्स आहेत. तर बॉलिंग ट्रॅक वर प्रदीप जाधव यांच्या नावाने एक स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतोय डीप मिड विकेट सीमारेषे बाहेर. तर मॅच ऑन खेळायला सुरुवात. षटकातील पहिलाच बॉल ऑन साइडला. यास अतिशय दमदार फटका. बॉल प्रदीप जाधव स्टँड मध्ये निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. अतिशय सुरेख चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज प्रदीप जाधवला आपण पाहतोय आणि बॉल देखील प्रदीप जाधव स्टँड मध्ये निघून गेला होता. पहिला बॉलवर पहिला चौकार त्या ठिकाणी पाहतोय आपण. सुरेशच्या बॅट मधून आलाय. एक चांगली सुरुवात. या बॉलेस दुरून खेळण्याचा प्रयत्न. दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धाव मिळेल. पहिला बॉलवर चौकार आला आणि त्यानंतर मात्र दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉक्टर प्रदीप जाधव षटक क्रमांक पहिला हाताळत असताना षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं.
पुन्हा एकदा प्रहार झालाय. बॉल काऊ कॉर्नर रिझन मध्ये येतोय. डॉक्टर मनीष शिवारी त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. या बॉलर्स देखील व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. या षटकातील दुसरा व्हाईट बॉल आपण पाहतोय. डॉक्टर प्रदीप जाधव यांच्या माध्यमातून षटकातील पुढचा बॉल. यावेळेस समोरच्या दिशेने हा फटका खेळून काढलाय. स्टेट ड्राईव्ह आपण पाहतोय. चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये उचलला जातोय. डॉक्टर यस डॉक्टर लक्ष्मण पेंडू त्या ठिकाणी होते. त्यांच्या नावाने देखील एक स्टँड आहे. लॉंग स्टॉप रिझन बाहेर आपण पाहतोय. नक्कीच त्यांच्या नावाने देखील एक स्टँड बनवला गेलाय. फुल टॉस आहे. यस फुल टोल वसूल केलाय. बॉल निघून गेलाय. प्रदीप जाधव स्टँड मध्ये 6 धावांसाठी षटकार. एक चांगला फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. मोठ्या फटक्यासाठी मेजबानी होती खरं तर. सुरेशच्या बॅट मधून निघणारा पहिला षटकार आपण पाहतोय. 6 धावफलक पुढे सरकले. 16 का डोला. 16 धावांचा बोलबाला धावफलकावर आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावा येत आहेत नाला सोपारा टीम साठी. या बॉलर्स देखील इनसाइड आउट फटकासाठी जागा बनवली आणि त्यानंतर मात्र बॉल निघून गेलाय. डॉक्टर मनीष शिवारी स्टँड मध्ये 4 धावांसाठी चौकार. तर षटक क्रमांक पहिल्या या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. तब्बल पहिल्या षटकामध्ये 20 धावा बनल्या गेल्यात. नक्कीच प्रदीप जाधव यांनी नक्कीच जे काही डोक्याला बांधलंय. आज आपण IPL पाहतोय. IPL मध्ये नक्कीच तुम्हाला हार्दिक पांड्याचा अंदाज या प्रकारे पाहायला मिळतोय. मात्र गोलंदाजी त्या प्रकारची झाली नाहीये. नक्कीच डॉक्टर दिनकर नाईक सर आपलं देखील मनोगत याबद्दल मी ऐकून घेण्यासाठी भरपूर उत्सुक आहे. काय म्हणाल पहिल्या षटकाबाबत? नक्कीच मला वाटतं नाला सोपाराच्या डॉक्टर्सने पहिल्या षटकापासून आक्रमण करायचं हा जणू पवित्राच घेतला आहे आणि त्यांचे मेन स्ट्रायकर गोलंदाज डॉक्टर प्रदीप जाधव यांच्यावरच प्रहार करायचा, हल्ला करायचा आणि प्रतिस्पर्धी संघाचं मनोधैर्य खच्चीकरण करायचं अशा प्रकारची रणनीती नालासोपारा टीमने आखलेली दिसते. म्हणून पहिल्या षटकापासूनच आक्रमणाचा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे आणि दुसरे षटक घेऊन डॉक्टर मनीष शिवारी एक अनुभवी आणि कसलेले खेळाडू आपण ज्याला बोलतो घासून घासून तयार झालेले असे एक खेळाडू बघूया आता आपला अनुभव पणाला लावून नालासोपाराच्या फलंदाजांना कुठपर्यंत रोखू शकतायत. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करतायत. डॉक्टर नौशाद अन्सारी यांना प्रदीप जाधव स्टँडकडे ढकलतायत कारण त्यांनी बघितलं की मागच्या षटकामध्ये प्रदीप जाधव स्टँडमध्ये भरपूर धावा वसूल केल्या गेल्या. डॉक्टर मनीष शिवारी यांचा पुढचा चेंडू. पहिला चेंडू टाकलेला आहे डॉक्टर मनीष शिवारी यांनी. मात्र व्याप्त स्वरूपाचा असा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा. पंचांचा इशारा. वाईड चेंडूने सुरुवात केलेली आहे. पुढचा चेंडू यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि एकच धाव मिळेल. थोडस नालासोपाराच्या फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न करतायत डॉक्टर मनीष. पुन्हा एकदा खूपच सुरेख असा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. एका धावेपेक्षा काहीही नाहीये आणि आपला अनुभव पणाला लावताना डॉक्टर मनीष शिवारी कुठेतरी रोखायचा प्रयत्न असेल त्यांचा नालासोपाराच्या खेळाडूंना. पुन्हा एकदा अशोक सिंग स्टँडकडे मारला चेंडू. चौकार होण्याची शक्यता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण इथे प्रदीप जाधव यांच्याकडून होते. नक्कीच 2 धावा तरी वाचवलेत मात्र तो काहीसा कलेक्ट करण्यामध्ये चुकी झालेली आहे डॉक्टर मनीष शिवारी यांच्याकडून. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. मनीष शिवारी यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र हवेत होता चेंडू मात्र आउट होण्याचा धोका आणि पंचांचा इशारा. आउट. अगदी सहजगत्या आउट केलेला आहे
ज्याप्रमाणे आपण आपल्या काखेत खाजवावं इतक्या सहजतेने मनीष तिवारी यांनी बेल्स पाडलेले आहेत. मनीष तिवारी यांनी पहिला बळी गिळंकृत केलेला आहे. डॉक्टर यादवेंद्र हे आता येत आहेत फलंदाजी करण्यासाठी. चौकार आणि षटकारांचे बादशाह अशी त्यांची ओळख आहे नालासोपारा संघासाठी. मात्र समोर मनीष तिवारी यांच्यासारखा अनुभवी कसलेला घासलेला पुसलेला आणि तावून सुलाखून निघालेला असा खेळाडू हिराप्रमाणे लकाकत चेस त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर दिसत आहे. पुढचा चेंडू मनीष तिवारी यांचा, मात्र दिशा काहीशी भरकटलेली आहे. वाईट टाकून फलंदाजाचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न दिसतोय त्यांचा. आणि यावेळेस मात्र नो बॉल टाकले आहे मनीष तिवारी यांनी. सदानंद केणीसर यांचं आगमन झालेलं आहे इथे. मी आमच्या BMP ऑर्गनायझिंग कमिटीतर्फे त्यांचं स्वागत करतोय. दयानंद केणीसर पुन्हा एकदा लक्ष्मण पेंडू स्टँडकडे जाताना हा चेंडू आणि चौकार. 4 धावा मिळत आहेत नालासोपारा संघाला. आणि या दिलीप कोठारी सर यांचं देखील इथे आगमन झालंय. मी BMP ऑर्गनायझिंग कमिटीच्या तर्फे त्यांचं स्वागत करतोय. धन्यवाद सर, आपण आलात आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. आपणा सर्वांच्या सहकार्याने या क्रिकेटच्या महाकुंभाची महापर्वाची शोभा वाढतीये. पुन्हा एकदा अशोक सिंग स्टँडकडे जाणारा लक्ष्मण पेंडू यांच्याकडून काहीसा मिसफिल आणि चौकार. काहीसं गचा अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. स्कोर आणि या चौकारासोबत धावसंख्या पोहोचते ती 38. नक्कीच शेवटच्या बॉलवर मिसफिल्ड आणि त्यावर देखील आला हा चौकार. अर्थातच चुकी झाली आहे त्या ठिकाणी आणि चुकीला माफी नाही आहे. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 38 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी त्या ठिकाणी आपण पाहतोय नालासोपारा टीमच्या माध्यमातून. 19.00च्या सरासरीने आतापर्यंत धावा येत आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये काय कमाल आणि धमाल आपण पाहतोय. 38 धावा ठोकल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर डॉक्टर पंकज सुराणा. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल. भरपूर वेग होता या चेंडूवर, मात्र यष्टीरक्षकाची चुकी पाहायला मिळते. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. नक्कीच बॅट कट आहे का या संदर्भात आमचे दोन्ही पंच त्या ठिकाणी आपापसात चर्चा करतील आणि त्यानंतर मात्र डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचेल. पंकज या गोलंदाजाचा विचार केला तर पहिला बॉल अप्रतिम त्या ठिकाणी पाहायला मिळाला. भरपूर वेग आहे पंकजकडे, मात्र वेग नियंत्रण देखील खूप महत्वाचं आहे. लेग बायच्या स्वरूपात पहिला बॉलवर धाव आली आहे. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस देखील वाईट बॉल. मी आधीच म्हटलं होतं वेग आहे, परंतु वेगावर नियंत्रण असणं देखील खूप गरजेचं आहे. दिशाहीन चेंडू, वाईट बॉल. फोर नॉट. 40 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नक्कीच पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. आपण पाहतोय BMPA ट्रॉफी 2024 सर्व डॉक्टर्स तुम्हाला खेळताना दिसून येत आहेत. एक चांगली संकल्पना. वाडा झाली ना, वाडा ना नवी मुंबई, वाडा नवी मुंबई एकच झाली.
फक्त एकच मॅच आतापर्यंत कंप्लीट झाली. अर्थातच वाडा वॉरियर्स आणि नवी मुंबई इंडियन्स ही मॅच जी आहे ती नवी मुंबई इंडियन्स टीमने जिंकली आहे. उन्हाचा तडाखा हे लक्षात घेता मात्र प्रत्येक मॅचची फक्त आणि फक्त एकच इनिंग खेळवली जाते. त्यानंतर ब्रेक दिला जातोय प्रत्येक टीमला. त्यामुळे समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. प्रदीप जाधव त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. सिंगल कंप्लीट. एका धाब्यासोबत धावफलक पुढे सरकलंय. 41 41 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. या बॉलर्स देखील दिशाहीन चेंडू. डावे स्टिक सोडून चेंडू हात आला होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. अजिम अमदुले सरांचा इशारा आपण पाहिला. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल हलक्या हाताने टॅप केलाय. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला अडवला जात आहे. त्या दरम्यान नक्कीच मिसफिल्ड झाली आहे. परंतु फक्त आणि फक्त एकच धाव. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पंकज पुन्हा एकदा. अजून एक खराब चेंडू. या षटकातील तिसरा व्हाईट बॉल आपण पाहतोय. अतिशय खराब गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे. कारण वारंवार डावे स्टिक सोडून चेंडू हाताळले जात आहेत. 3 व्हाईट बॉल आतापर्यंत आपण पाहिलात या षटकामध्ये. पूर्णपणे दिशाहीन गोलंदाजी आपण या षटकामध्ये पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक खराब चेंडू त्या ठिकाणी. या षटकातील चौथा व्हाईट बॉल आपण पाहिला. दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय पंकजच्या माध्यमातून. या बॉलर्स मात्र दिशा दिली आहे चेंडूला. गॅप शोधले. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झालाय. दुरून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचल्यात. सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव. पंकजकडे वेग भरपूर आहे. मात्र नक्कीच दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दिशेवर नियंत्रण, वेग परिवर्तन, व्हेरिएशन्स, विविधता असणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने. फटका चांगला आहे. प्रदीप जाधव चेंडूवर झेपावत आहेत. त्या दरम्यान एकच धाव. अगदी तुस्तीभर क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण प्रदीप जाधव यांच्या माध्यमातून. 47 धावा धावफलकावर झाल्यात. अडवा बाटने फटका चांगला आहे. डीप मिड विकेट. सीमारेषेलगत चेंडू अडवला जातोय. प्रदीप जाधव स्टँडच्या ठिकाणी आहे. एकच धाव. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 48. 48 धावा झाल्या आहेत. पहिलं षटक 20 धावांचं, दुसरं षटक 18 धावांचं, तर तिसरं षटक 10 धावांचं. नक्कीच पुढच्या मॅच साठी कल्याण टीमचे कॅप्टन आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहा. कल्याण टीमचे कॅप्टन आपण पूर्णपणे तयार राहायचं आहे. एक षटक बाकी आहे आणि त्यानंतर मात्र शेवटचं अंतिम षटक. कल्याण टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा. शेवटचं अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर डॉक्टर अर्जुन सिंग आलेत. पाहूया कशा प्रकारे षटक फेकलं जाईल. कारण पहिल्या 3 गोलंदाजांचा विचार केला तर 3 गोलंदाजांच्या माध्यमातून तब्बल 48 धावा खर्च झाल्या आहेत.
षटकातील पहिला बॉल लो फुल टॉस बॉल मिस टाइम झालाय. चेंडू थोडा वेळ हवेत होता, क्षेत्ररक्षक दूर होते, त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली या बॉलवर. षटकाची सुरुवात पहिल्या बॉलवर आली आहे सिंगल. या वेळेचा बॉल व्हाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेसोबत 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात नाला सोपारा टीमच्या माध्यमातून. अर्धशतक झळकावणारी ही दुसरी टीम आपल्याला पाहायला मिळते आहे. या आधीच्या मॅच मध्ये देखील आपण अर्धशतक पाहिलं होतं. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. चेंडू वन बाउन्स पहिल्या टप्प्यावर निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार समोरच्या दिशेने आपण पाहतोय अशोक सिंग स्टँड आहे त्या ठिकाणी हा बॉल निघून गेलाय 4 धावांसाठी. 54 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचं षटक आपण पाहतोय अर्जुन सिंग या गोलंदाजाच्या माध्यमातून. या वेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. फटक्यासाठी जागा बनवली होती परंतु चेंडू निर्धाव गेलाय. चौकार लागल्यानंतर मात्र कमबॅक केलाय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉल निर्धाव निघून जातोय. चांगली गोलंदाजी. चौकार लागल्यानंतर मात्र 2 चेंडू जे आहेत ते निर्धाव फेकल्यात. आता मात्र उर्वरित फक्त आणि फक्त 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत धावांवर रोख लावण्याचं काम अर्जुन सिंग या गोलंदाजाने केलंय. षटकातील पुढचा बॉल पायावर चेंडू आदळलाय मात्र त्या दरम्यान एक धाव कंप्लीट होते. सिंगल कंप्लीट. लेग बॅटच्या स्वरूपात धाव आली आहे. 55 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचा बॉल या इनिंग मधील शेवटचा बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॉल ऑन साइड ला उडवलाय. मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. आणि या 6 धावांच्या मदतीने 61 धावा झाल्या आहेत. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 61 धावा धावफलकावर आपण पाहतोय. दोस्तों बहुत ही उम्दा बल्लेबाजी देखने को मिली इस मैच में. नाला सोपारा टीम की तरफ से 4 ओवर में अपने बल्लेबाजी के जौहर दिखाते हुए उन्होंने एक बड़ा स्कोर खड़ा कर दिया है. 4 ओवर की इस खेल में उन्होंने कुल मिलाकर 61 रनों का विशाल स्कोर खड़ा कर दिया है और ये अब तक का इस टूर्नामेंट का सबसे बड़ा स्कोर है 4 ओवर में. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी नाला सोपारा की टीम. पहले दूसरे ओवर में ही गेंदबाजी पर प्रहार किया और अच्छे रन जुटाए अपनी टीम के लिए. दोस्तों अब अगला मुकाबला जो होने जा रहा है एक कांटे की टक्कर अपने देखने को मिल सकती है बीएमपीए पैंथर्स और कल्याण ग्लैडिएटर्स के बीच में. पहले बल्लेबाजी करते हुए कल्याण ग्लैडिएटर्स ने 4 ओवर में कितने रन बनवले सर? कल्याणने अगोदर किती बनवलेले? 34 रन बनाए हैं कल्याण ने और 35 रनों का कंपलसरी चेस है बीएमपीए पैंथर्स के लिए. नवीन चंद्र ने सर काफी अच्छी बैटिंग लाइनअप मौजूद बीएमपीए पैंथर्स के पास. डॉक्टर योगेश बागल, डॉक्टर प्रेम, डॉक्टर पवन सभी एक से एक बढ़िया बल्लेबाज. डॉक्टर जयेश मात्रे. लेकिन उतनी मजबूत गेंदबाजी कल्याण ग्लैडिएटर्स के पास. दिला अजून
बेस्ट ऑफ लक टू बोथ द टीम्स, कल्याण ग्लैडिएटर्स एंड बीएमपी पैंथर्स। प्रेम कलिंगड दे ना मला जरा. नको राहू दे मी सर, तुम्हाला खायचंय का? सरांना लागलं फ्रेश. बीएमपी पैंथर्स के सलामी के बल्लेबाज डॉक्टर जयेश मात्रे और डॉक्टर आशीष जाधव दोनों भी क्रीज पर जाते हुए, जबकि कल्याण ग्लैडिएटर्स के खिलाड़ी खेल भावना के साथ अपनी फील्डिंग चुस्त दुरुस्त और तंदुरुस्त करते हुए. एक कांटे की टक्कर, कांटे का मुकाबला, दोनों भी टीमें तू शेर तो मैं सिंह. 35 रन का कंपलसरी चेस का टारगेट रखा है बीएमपी पैंथर्स के सामने कल्याण ग्लैडिएटर्स के बल्लेबाजों ने. एक मजबूत गेंदबाजी और एक अनुभवी बल्लेबाजी, इन दोनों के बीच कांटे की टक्कर देखने को मिल सकती है दर्शकों को. डॉक्टर पवन, डॉक्टर प्रेम, डॉक्टर जयेश, डॉक्टर आशीष जाधव एक से एक बढ़िया बल्लेबाज बीएमपी पैंथर्स के पास, जबकि बीच के फली में डॉक्टर योगेश जाधव, योगेश बागल जैसे अनुभवी बल्लेबाज. आशीष सामना करेंगे पहली ओवर में गेंदबाज कुलदीप का. कल्याण टीम के 12th मैन कृपया यहां पर आ जाए. गेंदबाज विशाल, जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की आज बीएमपी पैंथर्स के सामने. देखना है कि अब गेंदबाजी में किस तरह अपने जौहर दिखाते हैं. पहला ओवर लेकर आए, सामना करेंगे आशीष और जयेश, दोनों भी अच्छे सलामी के बल्लेबाज. पहली गेंद और उछाला गेंद को, टप्पा खाकर बाउंस और गेंद जाती हुई लक्ष्मण पेंडू स्टैंड में. पहले गेंद पर ये 4 रन का फायदा मिला है बीएमपी ग्लैडिएटर्स को. 22 दिला का नाही ना सर, बॉल लागलेला, बॅट लागलेली का नाही? 22 दिला. हालांकि पूरी तरह से बल्ले पर नहीं ले पाए थे आशीष, लेकिन कम ओवर के मैच में जैसे भी रन आए आपको वेलकम करना चाहिए और 4 रन का फायदा अपनी टीम के लिए लाते हुए डॉक्टर आशीष ने एक बार हल्के हाथों से खेल दिया. मनीष शिवारिस्तान की तरफ गैप से निकालना चाहते थे, लेकिन गेंद ने दिशा बदली, लेकिन 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे. और इस 1 रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 5 रनों पर. विशाल कर रहे गेंदबाजी, 2 गेंदों तक 5 रन दे चुके हैं. जयेश अपनी जगह बदलकर प्रदीप जाधव स्टैंड की तरफ खेलना चाहते थे गेंद को, लेकिन कलेक्ट नहीं कर पाए ठीक से, सफलता हासिल नहीं हुई. गेंद की गति का इस्तेमाल करना चाहते थे, थोड़ा इंप्रोवाइज स्ट्रोक खेलना चाहते थे, लेकिन कामयाब नहीं हुए. एक आक्रामक बल्लेबाज के रूप में जाने जाते डॉक्टर जयेश मात्रे, लेकिन विशाल काफी अनुभवी गेंदबाज. इस बार डिफेंसिव मोड पे डाल दिया है जयेश को विशाल ने. ब्लॉक होल में गिरी गेंद, ऑफ साइड द यॉर्कर. स्कोर रुका हुआ 5 रनों पर, जबकि 4 गेंदें अब तक डाली जा चुकी है इस ओवर की. विशाल की अगली गेंद, ओ अंपायर का इशारा वाइड. ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद, दिशा से भटक गए. विशाल ने देखा कि जयेश ऑफ स्टंप के बाहर निकलकर गेंदों को खेल रहे हैं, तो इसके लिए
नाला सोपारा टीम यहाँ पर आ जाए। पार्टिसिपेशन ट्रॉफी के लिए नाला सोपारा के कप्तान यहाँ पर आ जाए। यहाँ पर अनलिमिटेड लेमन जूस और फ्रूट सॉल्ट की सुविधा उपलब्ध कराई जा चुकी है। सभी खिलाड़ी से निवेदन है कि कृपया अपने बॉडी को हाइड्रेट रखें। इस तपती धूप में खुद का और तबीयत का ख्याल रखिए। यहाँ पर पार्टिसिपेशन ट्रॉफी देते हुए नाला सोपारा टीम के लिए और इस बार बस हंसी से समझ जाइए, बहुत ही बढ़िया आसमानी स्ट्रोक। मैं इनवाइट करना चाहूंगा बीएमपी प्रेसिडेंट डॉक्टर एसडी जैन सर को, नाला सोपारा टीम को पार्टिसिपेशन ट्रॉफी प्रदान करें। थैंक यू सो मच नाला सोपारा टीम, बहुत ही अच्छी खेल भावना के साथ आपने खेल को अंजाम दिया। पिछले कई सालों से आप बीएमपी ट्रॉफी में शिरकत करते आए हैं। बीएमपी ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से आपका बहुत बहुत आभार। मैं दिलीप कोठारी सर को इनवाइट करूंगा, हमारा जीप मल्टी स्पेशलिटी की तरफ से जो गिफ्ट एम्पर्स है वो नाला सोपारा टीम को दे। सर जी इनके ऐसा थैंक यू प्रेसिडेंट एसडी जैन सर और कोठारी सर, थैंक यू वेरी मच, थैंक यू नाला सोपारा टीम। और टू कमेंट्री बॉक्स। बहुत ही बढ़िया आसमानी टोला पिछले ओवर में आया जयेश मात्रे के बल्ले से। अब दूसरा ओवर लेकर आए हैं गेंदबाज, सामना करेंगे आशीष। अविनाश की गेंद आशीष ने बाहर निकलकर दिशा देने की कोशिश की, लेकिन गेंद लेग साइड के काफी बाहर, अंपायर का इशारा वाइड। अविनाश लेकर आए दूसरा ओवर, सामना करेंगे आशीष। टप्पा सीमित रखा, गेंद आती हुई प्रदीप यादव स्टैंड की तरफ, कारपेट के सहारे। एक रन से ज्यादा कुछ भी नहीं। इस एक रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 14 रन पर, जबकि 35 रनों का लक्ष्य हासिल करना है 4 गेंदों में, 4 ओवर में। अविनाश की अगली गेंद, जयेश ने उछाल के मारने की कोशिश की, आउट होने का खतरा और लपके गए। बहुत ही बढ़िया कैच वहां पर, फाइन लेग पर कैच दे बैठे जयेश मात्रे, सस्ते में निपट गए। पिछले ओवर में छक्का लगाकर अपने अंदाज में लौट रहे थे जयेश, लेकिन इससे पहले की और ज्यादा और आक्रामक रुख अख्तियार करे, कैच थमा बैठे फाइन लेग की तरफ। पवन गए अब उनकी जगह लेने के लिए। पहली सफलता मिलती हुई कल्याण ग्लैडिएटर्स को। पैंतीस रनों के लक्ष्य का पीछा कर रही है बीएमपी की टीम। दूसरे ओवर का खेल जारी। अच्छा स्ट्रोक खेला और मिसफील्ड किया वहां पर। गेंद जाती हुई लक्ष्मण पेंडुस्टैन की तरफ, चौका रोक पाते या नहीं, लेकिन 3 रन तो अभी तक दौड़कर पूरे किए। चौथे रन का प्रयास, लेकिन कोई गड़बड़ाहट नहीं। इसी बीच बीएमपी के पास प्रेसिडेंट डॉक्टर सत्यम भाई पेमपटला अपने मम्मी को साथ में लेकर यहाँ पर आए हैं। इसके लिए उनका स्वागत है, बहुत बहुत स्वागत।
बीएमपी ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत डॉक्टर सत्यनारायण पेमबटला जी। पहले बार आसमानी डॉलर छक्का, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, बहुत ही बढ़िया। डॉक्टर अशोक सिंह स्टैंड को सलामी देते हुए आशीष यादव के बल्ले से निकलता हुआ और एक आसमानी टोला, बहुत ही बढ़िया स्ट्रोक। इस 6 रन के साथ स्कोर उछल कर पहुंचता हुआ 23 रनों पर, जबकि 35 रन का लक्ष्य हासिल करना है बीएमपी की टीम को। वाइड गेंद, छक्का खाने बाद दिशा से भटके। इस बार फिर एक बार उछाल के मारने की कोशिश और हा या ना और कैच आउट। हवा की वजह से गेंद स्टेडियम के बाहर जाने से रुकी। हालांकि प्रयास तो भरपूर किया था डॉक्टर आशीष ने, लेकिन सफल नहीं हो पाए और अशोक सिंह स्टैंड में वहां पर कैच थमा बैठे। बहुत अच्छा कैच लिया वहां पर फील्डर विशाल ने। अपनी टीम के लिए अच्छा योगदान देकर लौटे डॉक्टर आशीष। वेल डन डॉक्टर आशीष। डॉक्टर प्रेम पाटिल गए हैं अब बल्लेबाजी के लिए। अच्छी गेंदबाजी की उन्होंने पहले इनिंग में। अब देखते हैं कि बल्लेबाजी में क्या हुनर दिखाते हैं वो। एक आक्रामक बल्लेबाज। अविनाश की ओवर जारी है। और फिर एक बार वाइड गेंद, अविनाश दिशा से भटकते हुए और इस 1 रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 25 रनों पर और 10 रन चाहिए जीत के लिए। 2 ओवर बाकी इसके बाद भी। 12 और 20 का बाकी है। इस बार जोर से प्रहार कारपेट के सारे गेंद जाती है अशोक सिंह स्टैंड में, लेकिन फील्डर वहां पर मौजूद। 1 रन से ज्यादा कुछ नहीं। हालांकि स्ट्रोक में बहुत ज्यादा ताकत थी, लेकिन फील्डर वहां पर चट्टान की तरह मुस्तैद। 1 रन से ज्यादा कुछ भी नहीं मिलेगा। और इस 1 रन के साथ 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर पहुंचा है 26 रनों पर। दोस्तों, इसके बाद जो मैच होने वाला है, डानू वर्सेस वेड़ा लायंस, बीडीसीसी और शाहपुर। आप दोनों भी टीमों को तैयार रहना है। इस मैच की इनिंग के बाद तुरंत आपको मैदान पर आना है। तीसरा ओवर यहां पर लेकर आए हैं कल्याण की तरफ से हिमांशु। एक महत्वपूर्ण जिम्मेदारी हिमांशु के ऊपर। अच्छे स्पिन गेंदबाज है, उछाल लेते हैं गेंदों को, लेकिन कुछ ज्यादा ही उछाल मिली और अंपायर के मन में कोई संदेह नहीं, नो बॉल दिया गया है और इस नो बॉल के जरिए फ्री हिट। फ्री हिट का देखते कितना फायदा उठा पाते हैं डॉक्टर पवन। इस बार अच्छे और संतुलित गेंद, लेकिन फुल टॉस कर लिया है इसको और एक आसमानी छक्का। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर पवन के बल्ले से निकलता हुआ और एक खूबसूरत स्ट्रोक। क्या बढ़िया टाइमिंग कर लिया। जैसे देखा कि गेंद यॉर्कर होने जा रही है, एक कदम आगे लिया और गेंद को लोअर फुल टॉस बनाकर सीधा प्रदीप यादव स्टैंड में सलामी देते हुए गेंद सीधे 6 रन के लिए। बहुत ही बढ़िया क्रिकेटिंग स्ट्रोक। शायद नींबू पानी भरना, जीत के लिए सिर्फ 1 रन ओवर कितना हुआ? हो गया सर।
और इम्प्रोवाइज स्ट्रोक 1 रन के साथ ये जीत हासिल कर लिए बीएमपीए के प्लेयर्स ने। कांग्रेस